त्या दिवशी करोडपती मुलाने पहिल्यांदाच आपल्या नोकराला मिठी मारली. विकास शहरातील एक प्रसिद्ध बिल्डर होता. पैसा, बंगले, गाड्या सगळं काही त्याच्याकडे होतं, पण त्याला स्वतःच्या यशावर खूप गर्व होता. तो आपल्या घरातील नोकरांशी आणि कर्मचाऱ्यांशी नेहमी कठोरपणे वागायचा. एक दिवस विकासच्या वडिलांची तब्येत अचानक बिघडली. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याच दिवशी विकासला एका मोठ्या प्रोजेक्टच्या उद्घाटनासाठी दुसऱ्या शहरात जावं लागणार होतं. जाताना त्याने घरातील जुने केअरटेकर गणेशला सांगितलं, बाबांची काळजी घे, मी उद्या परत येतो. गणेशने पूर्ण रात्र जागून काढली. कधी औषध दिलं, कधी डॉक्टरांना बोलवलं, तर कधी डोक्यावरून हात फिरवत त्यांना धीर दिला. दुसऱ्या दिवशी सकाळी विकास हॉस्पिटलमध्ये पोहोचला. त्याने पाहिलं त्याचे वडील गणेशचा हात घट्ट धरून बसले होते. वडील हळू आवाजात म्हणाले, बाळा, तू मला आज मोठं घर दिलंस, सुख दिलंस, पण काल रात्री या माणसाने मला मुलासारखी माया दिली. आज मला याच्यात तुझ्यापेक्षा जास्त आपलेपणा दिसला. हे शब्द ऐकताच विकासच्या डोळ्यात पाणी आलं. त्या संध्याकाळी त्याने सर्व कर्मचाऱ्यांना एकत्र बोलवलं. सगळ्यांसमोर तो गणेशकडे गेला आणि त्याला मिठी मारत म्हणाला, आजपर्यंत मी पैशाला सर्व काही समजत होतो, पण माणुसकीच सर्वात मोठी संपत्ती आहे हे मला तू शिकवलंस. त्यानंतर विकासने कधीही कोणाला कमी लेखलं नाही. जीवनाचा धडा, मोठेपण पैशात नसते, मोठेपण दुसऱ्याच्या मनात आपली जागा निर्माण करण्यात असते.